Hello everyone, let's start today's portion. From today, we are going to start first chapter of geometry, that is similarity. Now in this chapter, some portion is deleted. तुम्हाला सर्वांना जो डिलीट केलेला पोर्शन आहे त्या पोर्शनवर काट मारायचे, पेन्सिलनी काट मारून द्यायची किंवा असा क्रॉस करायचा. तर मी वन बाय वन तुम्हाला सांगते. 1 2 3 काहीच नाही आहे डिलीट केलेला पोर्शन. पेज नंबर नुसार सांगते तुम्हाला. पेन्सिल घेऊन बसायचं आणि पेज नंबर 8 वर प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल डिलीट करायचा पूर्ण तो पोर्शन. त्यानंतर पेज नंबर 9 वर पूर्ण पेज नंबर 9 पूर्ण डिलीट करायचं, क्रॉस मारायचा त्याला. पेज नंबर 10 सुद्धा पूर्ण क्रॉस मारायचा. पेज नंबर 11 वर थर्ड आणि फोर्थ. पेज नंबर 12 सेकंड सॉल्ड एक्झाम्पल आहे सेकंडवालं, ते डिलीटेड आहे. त्यानंतर पेज नंबर 13 वर ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ॲक्टिव्हिटी कट करायची. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.2 मधला फर्स्ट क्वेश्चन, फर्स्टमधला 1 2 3 3 डायग्राम दिलेले आहे. फर्स्टमधला 1 2 3. त्यानंतर पेज नंबर 14 वर 3 5 7 थर्ड फिफ्थ सिक्स्थ 7 थर्ड फिफ्थ सिक्स्थ 7 डिलीट आहे. पेज नंबर 15 वर 9th and 11th डिलीटेड आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये काहीच डिलीट नाही. प्रॉब्लेम सेटमध्ये या. प्रॉब्लेम सेटमध्ये डायरेक्ट पेज नंबर 28 वर 8 9 8वं आणि 9वं. 29 वर 10वं एक्झाम्पल डिलीटेड आहे आणि इथे तुमचं चॅप्टर संपलं. तर अशा पद्धतीने जो पोर्शन डिलीट आहे तो त्या पोर्शनचा अभ्यास करायचा नाही आहे. काही पोर्शन थोडाफार रिलेटेड असेल तर मी तुम्हाला तिथे एक्सप्लेन करेन. ब्लॅकबोर्डवर जे काही तुम्हाला दिसतं आहे, जेव्हा मी एक्सप्लेन करते तेव्हा मी असं थोडंसं अव्यवस्थित लिहिते, तर तेव्हा तो पोर्शन लिहायचा नाही. जो पोर्शन तुम्हाला लिहायचा आहे तो मी तुम्हाला म्हणणारच आहे की हा पोर्शन तुम्हाला लिहायचा आहे. तर तो पोर्शन अगदी ब्लॅकबोर्डवर जसा दिसतो तसा तुम्हाला तुमच्या कॉपीमध्ये नोट डाऊन करायचा आहे. लेट्स स्टार्ट फर्स्ट चॅप्टर ऑफ geometry, that is similarity. Before going on to the similarity or similar triangles, we must know the triangle. If this is a triangle having 3 sides and 3 angles, this a bounded diagram, union of 3 sides and a bounded diagram, that is called triangle. आता ही खूपच सोपी अशी डायग्राम डेफिनेशन झाली. If this is a triangle ABC, then it has 3 sides and 3 angles. 3 sides, side AB, side BC and side AC. Vertices point A, point B, point C, or vertex A, vertex B, vertex C. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते आहे, जिथे ज्याला साइड म्हणायचं तिथे साइड म्हणायचं. फक्त AB म्हणाल तर चालणार नाही. साइड म्हणा किंवा सेगमेंट म्हणा. सेगमेंट AB, सेगमेंट व्हॉट आर द साइड्स? सेगमेंट AB, सेगमेंट BC or segment AC. What are the vertices? Vertex or point? Point A, point B, point C. What are the angles? Angle A, because here only one angle is there, therefore we can mention here angle A. This is angle B. This one is angle C. Or we can say that by using 3 vertices we can write down the name of each and every angle. अँगल, आता मला याचं नाव घ्यायचं आहे तर मी लिहिताना कसं लिहिलंय? अँगलचं साइन द्यायचं. अँगल BAC. BAC. What is the name of this angle? Angle ABC. Angle ABC. What is the name of this angle? Angle ACB. हा जो मधला आहे ते झालं त्याचं नाव, त्या अँगलचं नाव. नाव इन दिस वे these are the basic information of this triangle. Now let's see what are the types of triangle. Triangle are divided into 3 types according to their sides and according to their angles.
Now what are the three types of triangle? Equilateral triangle, isosceles triangle and scalene triangle. इक्विलॅटरल ट्रायंगल्स अकॉर्डिंग टू साइड्स म्हणजे त्याच्या साइड्स कशा आहेत, त्या कॉन्ग्रंट आहेत की कोणत्या दोनच कॉन्ग्रंट आहे की कोणत्यापैकी एकही कॉन्ग्रंट नाही. नाउ लेट्स सी हियर. दिस इज वन ट्रायंगल. आता जर मी अशी ट्रायंगल काढले तर तुम्हाला असं वाटेल की अरे याच्यामध्ये तर काहीच बदल नाही, हे सर्व सारखे दिसतात आहे. मग आता तिथे साइड्स मला मेन्शन करावं लागेल. दिस इज ट्रायंगल ABC, ट्रायंगल PQR and triangle XYZ. If all sides are congruent, 1, 1, 1, that means these sides are shown by equal sign. Here these sides are shown by equal sign, that means all sides are congruent, and such triangle is called equilateral triangle. Here isosceles triangle, here any two sides, कोणत्याही दोन, any two sides are congruent, then that triangle is called as isosceles triangle. Now here one like in this one is side, that means no two sides are any, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही दोन साइड ह्या एकमेकांसोबत कॉन्ग्रंट नाही आहेत. कोणत्याही दोन पकडल्या, नो टू साइड्स आर कॉन्ग्रंट, कोणत्याही ह्या दोन पकडल्या तरी कॉन्ग्रंट नाही आहे, ह्या दोन पकडल्या तरी कॉन्ग्रंट नाही आहे, ह्या दोन पकडल्या तरी कॉन्ग्रंट नाही. नो एनी टू साइड्स आर कॉन्ग्रंट, सच ट्रायंगल is called scalene triangle. म्हणजे सर्व साइड्स कॉन्ग्रंट, इक्विलॅटरल ट्रायंगल. any two sides are congruent, isosceles triangle. and no two sides, कोणत्याही दोन साइड कॉन्ग्रंट नाही, म्हणजे सर्व तीनही साइड वेगवेगळ्या लेंथच्या आहेत. दॅट इज कॉल्ड स्केलर ट्रायंगल. नाउ लेट्स सी अकॉर्डिंग टू एंगल्स. acute angle triangle. If I draw here like this, according to angles, this one is the measure of each angle is less than 90. प्रत्येक अँगलचं मेजर हे 90च्या कमी आहे. दॅट मीन्स that triangle is called acute angled triangle. समजा याचं आता याचा मेजर 150 असेल तर याचं काय 60, किती झालं 110, 70. each angle is having measure less than 90, such triangle is called acute angle triangle. Then what do you mean by right angle triangle? Any one of the angle, तीन angle पैकी कोणताही एक angle, any one of the angle is of 90 degree, then that triangle is called right angle triangle. Here obtuse means any one of the angle is more than 90, then it is called as obtuse angled triangle. कोणताही एक, समजा इथे 90च्या खाली असेल तर तो कोण झाला acute angle, 90 असेल 90 असेल तो काय झाला राईट अँगल ट्रायंगल, आणि 90च्या वर असेल तर तो कोण झाला obtuse angled triangle. Now these are the types of triangle: equilateral triangle, isosceles triangle, scalene triangle. According to angles इथे लिहायचं आणि डायग्राम जसे इथे दिलेलं आहे मी तसंच त्याच पद्धतीने काढायचे आहे तुम्हाला. acute angle triangle, right angle triangle and obtuse angle triangle. Now in this diagram we will decide base and height. First of all, in this triangle what is base and what is height. आता बघा तुम्हाला हाईट, जर माझी हाईट मोजायची असेल तर मला पहिल्यांदा माझा बेस ठरवावा लागेल. मग आता बेस कसा ठरवाल तर माझा पाय जिथे जमिनीला लागला आहे तिथे तो काय झाला बेस, आणि माझी हाईट मोजायची असेल तर बरोबर इथून इथपर्यंत खाली तुम्हाला एक तर मीटर टेप लावायला लागेल किंवा मग भिंतीवर आखून तुम्हाला त्या पद्धतीने तुमची उंची मोजता येते. समजा एखाद्या व्यक्तीने मला इथून या खांद्यापासून या खांद्यावर अशी मोजली तर ती माझी उंची होईल का? नाही. म्हणजे कुठेतरी मला बेस पकडावा लागतो. समजा हे घर आहे, या पद्धतीने घर असेल असं, आता या घराची उंची ठरवायची असेल तर या घराचा बेस ठरवावा लागेल. मग आता ह्या घराचा बेस कोणता झाला? हा बेस झाला.
इथून जर बेस पकडला तर या टोकापासून ही सरळ परपेंडिक्युलर डिस्टन्स, हा जर बेस झाला, मी असा जर बेस पकडला तर या टोकापासून इथे असा परपेंडिक्युलर असेल तर ती काय झाली त्याची हाईट. दॅट मीन्स बेस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द हाईट. मग कोणतीही गोष्ट तुम्हाला जर हाईट मोजायची असेल तर तुम्हाला फक्त बघा तुमच्या पीटीच्या टीचर काय म्हणतात, सरळ उभी राहणं. म्हणजे जर तुम्ही अशी तिरप्या उभ्या राहिल्या तर तुम्हाला हाईट, तुमची हाईट ॲक्युरेट येईल का? नाही, तुम्हाला सरळ उभं राहावं लागेल. दॅट मीन्स while measuring height, this height should be perpendicular to the base. Here consider in each and every triangle, if I consider this one is the base, then we have to draw here perpendicular from opposite vertex. या वरच्या व्हर्टेक्स पासून मला इथे काय करावं लागेल, परपेंडिक्युलर टाकावं लागेल. म्हणजे हा काय झाला त्याची हाईट. आता समजा हा बेस पकडला तर चला मी इथून टाकेल असा परपेंडिक्युलर टाकेल. समजा मी हा बेस पकडला तर मी काय करेल, इथून टाकेल. दॅट मीन्स हाऊ मेनी बेसिस आर देअर, किती बेसिस आहे एका ट्रायंगलला, 3 बेसिस आहे. म्हणजे किती हाईट आहे, 3 हाईट आहे. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक ट्रायंगलला जर 3 बेस असेल तर प्रत्येक ट्रायंगलला 3 हाईट राहणारच आहे. मग आता इथे सुद्धा त्याच पद्धतीने राहील. समजा मी इथे हा बेस पकडला, असं तुम्ही असं म्हणाल का इथे प्रत्येक वेळी अगदी मिड पॉइंटवरच हाईट येईल असं म्हणाल का तुम्ही? नाही. समजा एखादा ट्रायंगल मी असा काढला, आणि हा बेस असेल तर मला इथून हाईट टाकावी लागेल. हाईट बघा इथून अशी टाकली, ही जर मी इथून अशी हाईट टाकली तर ही बघा हा मिड पॉइंटवर आला का, या सेगमेंटच्या बेसच्या नाही. म्हणजे बेस हाईट ही नेहमी बेसच्या मिड पॉइंटवरच येईल अशी नाही, परंतु कधी कधी येऊ शकते. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये येईल मिड पॉइंटला, तर ते तुमच्या एक्झाम्पल्स मध्ये तुमच्या लक्षात येईल. नाउ लेट्स कन्सिडर हियर, इफ दिस इज बेस, from this point opposite vertex we will draw here. If this one is base, from this point we will draw here. If this one is base, from this point we will draw here. All three altitudes, height म्हणजेच काय, altitudes, they are intersecting at one point, concurrent point ला ते intersect करतात. त्या एकमेकांना या पॉइंटवर इंटरसेक्ट करतात. वन अँड ओनली वन पॉइंट. इथे सुद्धा मी तसंच त्याच पद्धतीने काढेन. आता ही जो बेस आणि हाईट आहे ही सुद्धा तुम्हाला तुमच्या डायग्राम मध्ये, बेस हाईट हा पोर्शन सुद्धा तुम्हाला तुमच्या डायग्राम मध्ये दाखवायचा आहे. म्हणजे ह्या डायग्राम जेव्हा तुम्ही नोट डाऊन कराल तेव्हा त्या डायग्राम थोड्या मोठ्या काढायच्या आणि बेस आणि हाईट दाखवायचे. लेट्स डिसाइड हियर बेस अँड हाईट. ह्या ट्रायंगल सारखाच हा ट्रायंगल आहे, त्याच्यामुळे याचा बेस आणि हाईट ही या पद्धतीने राहील. Now here in this triangle, right angle triangle, if I consider here this one is the base, then this one is perpendicular and therefore this one is the height. If I consider this one is base, हा जर बेस असेल तर मग याला परपेंडिक्युलर कोण आहे, हा आहे. म्हणजे ही काय झाली, हाईट. नाउ इफ we consider this one is base, that means from opposite vertex we will draw here like this. This one will be height. Let's decide here. हेच नेहमी लक्षात ठेवायचे, हे दोघं जण लक्षात ठेवायचे, बाकीचे सारखे आहेत. Here obtuse angle triangle, if we consider this one is base, then opposite vertex is here and you have to draw perpendicular from opposite vertex. That means we will draw like this. हा अशा पद्धतीने, म्हणजे ही जी साइड आहे ती मला वाढवावं लागेल. That means here height which is shown here is outside the triangle. याची हाईट काय झाली, अशी आउटसाइडला दाखवण्यात आली. While considering this one is the base, म्हणजे हा 5 सेंटीमीटर असेल तर बेस किती झाला, 5 सेंटीमीटर. हे डिस्टन्स काय झालं, 5 सेंटीमीटर. आणि ही काय झाली त्याची हाईट. आता इकडून कन्सिडर करू हा पोर्शन, इकडचा पोर्शन. इफ वी कन्सिडर, मी इकडच्या साईडला लिहिते, हा पोर्शन दिसतो इकडचा तुम्हाला. You have to increase this side and draw here a perpendicular like this.
This is 1. If this one is base and then this one is height. Now consider if this one is base, हा बेस असेल तर मला इथून हाईट काढावी लागेल आणि हे 8व्या वर्गात तुम्ही हाईट काढणं शिकलाय. हे इथून मला वाढवावी लागेल आणि इथून वाढवल्यानंतर इथून मला परपेंडिक्युलर टाकावं लागेल. म्हणजे हा जर एवढा बेस असेल तर ही काय झाली हाईट आणि समजा हा बेस असेल तर इथून हाईट टाकावं लागेल. म्हणजे हाईट आणि बेस ठरवणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे या चॅप्टरमध्ये. जोपर्यंत तुम्हाला हाईट आणि बेस ठरवता येत नाही तोपर्यंत तुमचे एक्झाम्पल्स करेक्ट येत नाही. इन ईच अँड एव्हरी ट्रायंगल देअर आर 3 बेसेस अँड 3 हाईट्स. फक्त या ट्रायंगलमध्ये आणि या ट्रायंगलमध्ये थोडं सांभाळून हे करायचं आणि एक्झाम्पल जशी तुम्ही सोडवत जा तसं तसं तुम्हाला लक्षात येईल. तर एवढा पोर्शन तुम्हाला समजला असेल. ही डायग्राम अशा पद्धतीची डायग्राम 8व्या वर्गात तुम्हाला कन्स्ट्रक्शन मध्ये झालेला आहे आणि ती डायग्राम तुम्हाला काढायची आहे या पद्धतीने. हा इकडे वाढवायचा, इथून बेस काढायचा, हा वाढवायचा, याला इथे बेस काढायचा आणि ह्या इथे बेस काढायचा. हाईट काढायची. 3 हाईट झाल्या इथे दाखवलेल्या. हाईट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द बेस. एवढा पोर्शन मी आज घेते, त्यानंतर नंतर